चॉईस नाहीये, ते करावं लागणार ना. आणि ही माणसं सुद्धा तू ज्या ऑर्डर्स देतोस ना त्या फॉलो करण्यासाठी नाही आली ना घरात, सगळ्यांचं काम करायला. पण त्यांना आता तुझं काम सगळं करावंच लागतं ना. एफिशियंट स्टाफ आहे, शिकवतील तुला. करेल ना तो, करेल ना तो, सगळं करेल. कसं आहे, त्यांनी चूक केली आहे म्हणजे शिक्षा त्याला भोगायलाच लागेल ना. अगं रोहिणी, तुझं बाकी एक काम वाढलंय आता. हा रोज नीट स्वच्छता करतो ना, साफसफाई करतो ना, हे बघायचं आणि ते करताना त्याचे व्हिडिओ काढायचे. माझ्या फोनवर रोज पोहोचले पाहिजेत. आणि आणखी एक, माझ्याकडनं तुला शिक्षा राहिलीच आहे. अंशुमन, माझं ऑफिस ही एक अत्यंत पवित्र जागा आहे, पवित्र वास्तू आहे, जिकडे कितीतरी माणसं येतात, रोज काम करतात, मनापासून काम करतात, त्यांचं घर सांभाळतात, मुलांची शिक्षण करतात, आई वडिलांची आजारपणं करतात, उंच स्वप्न बघतात आणि ते त्याच वास्तूच्या आशीर्वादाने पूर्ण करतात. त्या वास्तूतलं पावित्र्य तू तुझ्या वागणुकीने घालवलेस अंशुमन. अत्यंत घाणेरडं काम तू त्या पवित्र वास्तूमध्ये केलेस. त्यामुळे यानंतर तू त्या वास्तूमध्ये परत कधी जायचं नाहीस. तू घरी थांबायचंस. ऑफिसची पायरी सुद्धा चढायची पायरी दादा प्लीज, माझा निर्णय झालाय अंशुमन आणि तो कधीच बदलणार नाही. स्वानंदी मॅडमने दिलेली शिक्षा अंमलात आणली. अंशुमन, या शिक्षेची अंमलबजावणी आजपासून झाली पाहिजे. प्रेम आहे, मनमानी थोडीच आहे. मनमानीच आहे त्यांची. तुला सांगतो मित्रा, अरे लग्न झालंय माझा, तरी सुद्धा माझी बायको माझ्या बरोबर नाहीये. अरे ती सोबत नाहीये ना म्हणून अन्न पाणी सुद्धा गोड नाही लागत रे मला. एक क्षण असा जात नाही की मला तिची आठवण येत नाही. अरे प्रेम होतं म्हणूनच लग्न केलं ना आम्ही. माझं पण सेम आहे. मी तिला खरं बोललो, मी दारू पितो, सिगरेट पितो, असं काय बघितलंस माझ्या? मला म्हणाली रुबाब. आणि माझ्या तर साधेपणाला प्रेम समजून बसलेली ती. मला हेच कळत नाही, एवढं प्रेम होतं तर नुसतं तडपडत ठेवायला पूर्ण का आवडतं कोणाच ठाऊ. मित्रा, आता ना मला माझ्यातला तू आणि तुझ्यातला मी असं वाटायला लागलं. अरे लग्न झाल्यानंतर ती बोलते की आता तुला कोणतरी दुसरी माझ्यासारखी भेटेल. हा, तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. तुला माहितीये का, प्रेमात पडलेल्या प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपण रुबाबात होतो. पण काही दिवसांनी कळतं की आपला रुबाब राहिला बाजूलाच, त्याच रुबाबात आहेत. एक विचारू का? विचार ना. तुमच्या मिसेस कशा दिसाय? तसं आमच्यात ना काही बघण्याचा वगैरे कार्यक्रम नाही झाला रे. तुला सांगितलं ना, प्रेम होता आमच्या. तिच्या भावाचा होकार आणि माझ्या बहिणीचा आधार, यातच लग्न झालं बघ आमचं. आई शपथ, एकदम लकी आहात तुम्ही. तुम्हाला सांगू, माझी पण काळी सावळी आहे, पण दीपिका आहे. आपलं सेमच आहे. अरे आपलीच काय, अख्ख्या जगाची सेम स्टोरी आहे. आणि भाऊ, ती नाही म्हणली ना तरी परत परत बोला, तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे. नाही आपल्या या रुबाबाच्या परत प्रेमात पडली का नाही, नाव बदलीन माझं. तीच. बरं चल मी येतो. तुला पण दीपिकाचा कॉल येईल ना? वैशाली. हो सॉरी, वैशालीचा कॉल. बरं ऐक, फोन दुरुस्त करून घे आणि नातं सुद्धा. आणि हा,
असाच रुबाबात राहा, मी सुद्धा राहीन. नंदू, मला मात्र तुझं कौतुक आहे बरं का. अगं तू त्या मुलीच्या पाठीशी अगदी कणखरपणे उभी राहिलीस. सगळ्या अडचणीवर मात केलीस तू. त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून लढलीस तू. माझी चिंता अजून पूर्णपणे मिटलेली नाहीये. म्हणजे आपण फांद्या छाटल्यात, म्हणजे झाडाच्या मुळालाच विष लागलंय. त्या मुळाचं काय करायचंय? आधिराच्या आई. हो, अहो सगळ्यांसमोर त्या इतक्या रिॲक्ट होत होत्या की एक सेकंद मी पण कन्फ्यूज झाले की ह्यांना खरंच वाईट वाटतंय का काय. नंदू, मी तुला मागे सांगितले आणि पुन्हाही सांगतो, तू एवढ्यात कसलीही घाई करू नकोस. काय अगं, मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर आधी छोट्या छोट्या लढाया जिंकाव्या लागतात. हे लक्षात ठेव बरं का. हो बाबा. बरं मला एक सांग, जावई बापू कसे आहेत? धक्का बसलाय त्यांना. ओव्हरऑल जरा गप्प गप्पच आहेत. आणि होणार ना बाबा, इतका मोठा विश्वासघात झालाय त्यांचा. पण आय एम ग्लॅड की त्यांच्या डोळ्यावरची पट्टी निघाली. पण नंदू, मला एक सांग, त्यांचा तुझ्यावर विश्वास बसला ना? हो, आता सध्या ते मला TNA असं म्हणतात. का? तक्रार निवारण अधिकारी. पण काही म्हणा, हे नाव तुझ्यासाठी अगदी योग्य आहे नंदू. अहो कुठे आहात? बरं, मी फोन ठेवतो. नंतर बोलतो तुझ्याशी. हो बाबा, काळजी घ्या. बाय बाय.